पाठ दुसरा. संविधानाची उद्देशिका. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे, त्यामुळे त्यामागे निश्चित काही उद्दिष्ट किंवा हेतू असणार. ही उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर मग सविस्तरपणे कायद्यातल्या अन्य तरतुदी केल्या जातात. त्यांची एकत्रितपणे थोडक्यात आणि सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना किंवा उद्देशिका. उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असं म्हटलं जातं. ही आपल्या संविधानाची उद्दिष्ट स्पष्ट करतं. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचं आहे हे उद्देशिका सांगते आणि हे कसं प्राप्त करायचं याच्या तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केल्यात. संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितलं आहे. आता प्रत्येक संज्ञेचा अर्थ बघूया. सार्वभौम राज्य. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांची राजवट संपली आणि आपला देश स्वतंत्र झाला. एखादं राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणं म्हणजे सार्वभौम. समाजवादी राज्य, जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते आणि देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानलं जातं. लोकशाही राज्य. राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेतं आणि धोरणं आखतं. गणराज्य. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदं लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतंही सार्वजनिक पद वंश परंपरेनं येत नाही. उद्देशिकेनी सर्व भारतीयांना न्याय, स्वातंत्र्य व समता या 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची, कायदे करून ती मूल्य प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. आता बघूया या मूल्यांचा अर्थ. न्याय म्हणजे अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणं. न्यायाचे 3 प्रकार आहेत. सामाजिक न्याय म्हणजे सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच आहे. यामध्ये धर्म, वंश, जात, लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव नाही. आर्थिक न्याय. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपलं आणि कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचं साधन मिळवण्याचा हक्क आहे. राजकीय न्याय. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. यानंतर स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यासाठी पोषक वातावरण असणं. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तींचं मूलभूत स्वातंत्र्य आहे. श्रद्धा, समजुती आणि उपासनेच्या स्वातंत्र्यातून धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होतं. यानंतर समता. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल आणि विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील. संविधानाच्या उद्देशिकेत एका अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्वाचा उल्लेख आहे. ते म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी. बंधुता. संविधानकारांना असं वाटत होतं केवळ न्याय, स्वातंत्र्य, समता याची हमी देऊन कितीही जरी कायदे केले तरी जोपर्यंत एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, सहानुभूती नसेल तर कायद्यांचा उपयोग होणार नाही. आणि म्हणूनच बंधुता असणं म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणं. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागवावं असं वाटतं तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींचा केला पाहिजे. अशा वेळेला आपोआपच व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होते. भारताच्या जनतेने हे संविधान स्वतःला अर्पण केलं आहे या उल्लेखाने उद्देशिकेचा शेवट होतो.